झप्पा हिप्पो. हॅलो नमस्कार, वेलकम टू मसई मारा व्लॉग. आज सकाळी आम्ही केनियाला लँड झालो इथं नैरोबीला आणि आत्ता आमच्या पहिल्या स्टेच्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे. ब्लॉग शूट करायला थोडा वेळ झाला कारण रात्रभर पूर्ण झोपेत आणि फ्लाईटमध्ये नुसती अशी धडधड चालू होती. निम्म थ्रिल तर त्यांनी आम्हाला फ्लाईटमध्येच दिलं, सारखं एअर टर्ब्युलन्स. पण देवाच्या कृपेने आम्ही सेफली लँड झालेलो आहे आणि आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करतोय. आणि आत्ता आपण आहे लेक नेवासा, शिर्डी नेवासा नाही, लेक नेवासा, इथे आपण सध्या आहे. हे बघा मित्रांनो, इथे आम्ही राहायला आहे. हा आमचा एक विला आहे, इकडची आमची ही रूम आहे आणि आमच्या खिडकीतून बघा तुम्हाला काय दिसतंय. या प्राण्यांचं नाव कोणीतरी कमेंट करून सांगा. ह्या बडव्याचं नाव मला माहिती आहे, हा जॅब्रा आहे. रंगीबेरंगी पट्ट्याचं गाढव, काही फरक नाही. मला खूप कौतुक होतं जॅब्राचं, पण माझी इज्जतच गेली डायरेक्ट जॅब्राला बघून. याचे शिंग एवढे टोकदार आहे मित्रांनो. उठलाय तो, आईची कटकट, पळा टोकदार शिंग कुठेही घुसू शकतात माणसांच्या. किती क्लोज पर्यंत जाऊ शकतो जरा बघू. आई जेवली. थांबा ना बाळांनो, आपल्याला घाबरलेत ते. एकदम इनोसंट लोकांना बघून घाबरतात ते. हा बडवा नाही घाबरत ह्याच्याकडे का. हा लात मारायला जवळ येतो, लात मारायला. हा जो आहे ना, हा लात मारायला जवळ येतो. याच्या मी जवळ गेलो ना, हा लात उगारेल ना, तो बघतो तिकडे दोन येते. बडवा ॲनिमल आहे, मला नाही आवडला. सॅमी भाऊ आपल्याला एका आयलंड वरती घेऊन चाललेत आणि सॅमी भाऊ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला भरपूर कष्ट करायला लागतील. एकदा दाखवा सॅमी भाऊ. Sammy bro. Say hi. से हाय. हॅलो येस, थँक्यू सॅमी भाई. पाहिलं ना. Famous in India. Really? Yes. Yeah, tell them how do you say namaste? सॅमी भाई आता आम्हाला घेऊन आलेत इथे एका बोटिंगच्या ठिकाणी आणि इथून आता आम्ही चाललोय क्रेसेंट आयलंडला. ते इकडे कुठेतरी आहे या बोटिंगमधून. थोडीशी फाटलेली आहे पण अभिमान वाटेल अशी गोष्ट आहे. तर आता आम्ही जाऊन येतो, तुम्हाला दाखवतो रस्त्यात काय काय होतंय आमच्यासोबत. मित्रांनो, पावसाळ्यात ऑलमोस्ट इथं पाणी असतं आणि आता थोडंसं पाणी कमी झालेलं आहे. इकडे समर सीझन आहे म्हणून हे असं काहीतरी दिसतंय जरा. नाहीतर या बोटिंगचा ठिकाण असा बाजूला असतो, हे इकडे असे लोक असतात त्यांचे. थोडीशी फाटलेली आहे पण ठीक आहे. बघू आता. एक वजनदार व्यक्तिमत्व या साईडला बसलेले असल्यामुळे बोट थोडी कल्लेली आहे. त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास बी थोडा कल्लाय. पाण्यात पडल्यावर पोहता येतं पण प्रेमात बुडल्यावर प्रेमात पडल्यावर प्रेमात पडल्यावर बुडणार जास्त आहे. बुडबुडे येत आहे सगळ्यांच्या खालून. हिप्पो जरा त्यांचे प्रजनन वाढवण्याच्या तयारीत होते पण आम्हाला बघितल्यानंतर ते लाजले आणि पाण्याखाली गेले. खूप वाईट वाटलंय आम्हाला. पोरांचं म्हणणं आहे आपलं काय होत नाही, ठीक आहे, पण हिप्पोंचं तरी व्हायला पाहिजे काहीतरी. पायरट्स ऑफ केनिया. नमस्कार. आता आपले हिप्पो पाहून झालेले आहे आणि आता आपण चाललोय क्रेसेंट आयलंड वरती. या इकडे समोर ते आयलंड आहे आणि बेंजामिन भाऊ आपल्याला घेऊन चाललेले. बेंजामिन भाऊना थंडी वाजते म्हणून ते स्वेटर घालताय. बेंजामिन. आता बघू तिकडे काय. तर आता आपण आलोय क्रेसेंट आयलंड वरती. प्रोनाऊन्सिएशन थोडं चुकू शकतं पण समजून घ्या. आणि इथं जिराफ आहे, माकडं आहे, हिप्पोपोटेमस आहे, बरेचशे गोष्टी. हळूहळू एक एक गोष्टी एक्सप्लोर करू. आणि ते झेब्रे ते मला आवडत नाही, ते पट्ट्या Step in the dust, feet know the road, hands in the air, let the body go. Circle the fire, hearts on the beat. कसल्या प्राण्यांचे अवशेष कवट्या लावून ठेवले इथं. फाटून हातात येते डायरेक्ट. पाहिले का कवट्या? हे काय? कमेंट मध्ये सांगा बरं, हे कोणाचं आहे?
अरे बाप बाप रे बाप. ओके गाईज, तर हे होतं आमचं. हे आयलंडचं नाव काय आहे? क्रेसेंट आयलंड वरती आम्ही एवढं सगळी मजा केली, सगळे प्राणी बिणी बघितले. आता आम्ही चाललो परत आमच्या हॉटेलला. आता भेटू उद्या. आणि उद्या आम्ही ज्या ठिकाणी थांबणार आहे ते म्हणजे एकदम जगातलं सगळ्यात भारी ठिकाण आहे. उद्या तुम्हाला कळेल. आमच्या या भावनी बुक केलेलं आहे. वाय 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 वाय. नमस्कार. आता आमचा सिम्बा लॉजचा स्टे संपलेला आहे. इथलं सगळं आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे जिराफ मॅनरला, नैरोबीजवळ. नमस्कार. आता मी आलेलो आहे आजपर्यंत असलेल्या सगळ्यात महाग स्टेला. सगळ्यात महाग म्हणजे एका सूटची किंमत 7 लाख रुपये एका नाईटसाठी. आणि ते माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय हे आहे जिराफ मॅनर हाऊस. इथे सकाळी जिराफ बिराफ येतात आपल्यासोबत नाश्ता बिष्टा करायला. आणि एकदम बेस्ट आणि केनियातलं वन ऑफ द सगळ्यात महाग हॉटेल आहे. आणि तिथे आम्ही आत्ता आलेलो आहे. सो लेट्स सी, बघू आता मध्ये जाऊन काय होतं. ए सॅमी, बाय बाय. बाय बाय. बाय 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 बाय. थँक्यू. तर 7 लाख रुपये एका नाईटचं भाडं आहे या हॉटेलचं. बघू आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसं असेल, कशी असते 7 लाख रुपये एका नाईटच्या. ये तेरे को क्या 8-10 लॉटरी एक साथ लगा क्या? Who is that? And that's known as the Twiga Eye. So it's interesting for you because Twiga is giraffe in Swahili. So questions will be asked later on. Okay. Before you leave us, I'm getting Manjesi has got the best handwriting. He writes in our guest book before you leave at 10 o'clock tomorrow. Okay. Now here is our central section, and Giraffe is a very interesting hotel because it doesn't have a reception. Here we have a Forbes Award, a Michelin star awards that we're very proud about. And then look out for Kelly. She is the most dangerous giraffe. Gentlemen, you get to the side of this giraffe and she'll wait for you. She'll swing for you. But if she hits you, evil streak in her eyes. Oh. So different giraffe, different personalities. In terms of gratuities, there's a box here for the staff. And if you have no cash and still want to, there's a QR code. Okay. I'm not insinuating anything. There's a guest room right there. Upstairs. Our restroom, we have Betty, Melville, and Daisy, the first giraffe inside. So Giraffe Mana is a breeding program. So the calves, when they get older, we relocate them to the right. Okay. So let me show you our ball. So then go back. So right through here. This is Anna. Anna runs the retreat. Anna, Katrina, and you've got Papa or Lewis. Thank you. Our bar area here, and please know the waiters will serve you anything you want to drink. Katrina, Billy too. Mama. Billy too. All drinks are included. Only thing chargeable is champagne. Gentlemen, look out for this guy. Okay. Now, there's crazy giraffe or dangerous giraffe and one crazy man called Water who runs the bar, but you're in good hands. Okay? Oh, yeah. Bottled water in the decanter. Ice are made from bottled water. Eunice is the HOD. She's head of all the waiters and waitresses. Manjesh, how cool is that? That's the gramophone. Who is that? Way before World War. Please come with me to our library. No one comes in here. This is where we show our footprint trust. If you want to see anything about conservation, our warthogs over there in case you do not know. And out here is our infographic about our conservation efforts. Alright. Follow. 7 लाख रुपये दिले. Follow. Now, I'm very certain that the four of you, some of you must play chess, so those are chess pieces. Pretty cool, huh? Okay. So all friendships we made in here, as you see, we light the fire. In Kenya, we're always cold. This is the breakfast room, and this is where you're gonna come down at 6:30 in the morning. The famous Yes. breakfast. Yes. So we open the windows, the giraffe with their heads in, but for that to happen, you can step aside because you don't have a good chest. Betty Melville, Daisy, the first giraffe inside, and that's how we used to relocate them back in the day. Okay. I'm gonna show you to our terrace where we're gonna have some lunch. So we'll do lunch here from 1 o'clock to 3.
We'll have dinner here between 7 o'clock to 9 in the evening. Now in the morning, you can walk across both buildings, but do not go over this fence because we opened the barriers for the giraffe to come out to us. There's the swing, which we bring down. 5 o'clock, you swing and feed the giraffe. So 1932 is the historic manor. 2011 is the garden manor with massive additions. Please look out for the pond over here. Don't step in that. That's 5 feet with the manor right in the front. I want to show you through the back and I'll bring you down to parking activities on that side. Is this your first time in Kenya? Yeah, Oh, nice. And where are you supposed to go tomorrow? Do you know where you're going? Masai Mara. Oh, nice. Do you have a flight? No, we are going by car. Oh, We are so somebody's going to pick you up? yeah. Ah, okay. So, gentlemen, this is our back of house here. You got the gift shop right over there. That's open from 8 to 5 on weekends. You got our 14th giraffe, no chance of getting a kick here. You got Jackson, who's HOD, just like Eunice. Hello. You have Arthur, who's our barista in our Orchid and Bean shop. So if you love coffee, we'll make you very splendid coffee. Definitely coffee. We have our booth area here. And this is our orchid house. Sometimes we get guests who want private dining, so this is very exclusive for them. You can go in. Just basically like a greenhouse. And then check this out. This is my favorite. It's known as I call it the giraffe spotted orchid. Really cool. Huh? Oh, Yeah. Well, it's actually the leopard spotted orchid. All right, now Giraffe Manor is always enhancing for guest facilities. So we added this in 2025, and under here we just built an underground wine cellar. wine cellar. That's interesting. So the spiral stairway is the design of an imitation of a corkscrew. Okay. So we've got our grains, everything here is from Kenya, the cheese is from Kenya. I'll just put some lights here. And basically what happens is we get all our money from South Africa, which is what you see outside there. And then this is processed for champagne section, which will cost we from France. Okay. Yeah. So this is still a work in progress, but the plan is, I think, to eventually have wine pairings. So yeah. When was this made? 2025 last year. Oh, Yeah, last year. So this is about 5.5 meters deep, and that's all bedrock. And you can see that from the water coming from this stone. Okay. That was like the hardest to dig. Okay. Yeah. How to estimate? But I'm going to show you back to show you to your room. Okay, like that. बघितलं का असं असतं 7 लाख रुपये देऊन मिळालेलं घर किती काय काय गोष्टी इथं मी तर म्हणतो याला तालुका घोषित करायला पाहिजे तेवढं सगळ्या गोष्टी तुम्ही किती एन्जॉय करू शकता फक्त लक्षात ठेवा पैसे कमवा आयुष्यामध्ये एवढंच महत्त्वाचं पैसे कमवले नाही एवढा एन्जॉय करायला लागतो इतका कंटाळा येतो एन्जॉय करून थकलो मित्रांनो एन्जॉय करून ओ क्या बात है त्या तिकडे जिराफ आहे त्या तिकडे संध्याकाळी 5 वाजता येणार चहा प्यायला तर त्यांना ती बेडरूम दाखवा ती प्लीज ते बेड दाखवा तुम्ही ओके वाव आपलं आहे पूर्ण आहे. हे सगळं आपलं आहे आता हे सगळं आपण घेऊन टाकलं विकत 1 एकर विकली पण इकडे घेऊन टाकलं सगळं मज्जा मित्रांनो ही अशी रूम आहे ओ हो इकडे वॉशरूम तुम्हाला दाखवतो मी दिस इज मी काय आहे हे सगळीकडे जिराफ आहे शी धुवायला पण जिराफ येणार आहे वाटतं ये जो गरीब हो ना आदमी यो साला अपनी आदत से गरीब हो हा बाथटब हे इकडं वॉशरूम हे आपलं मिरर सॉरी बेसिन ओ माय गॉड
हे बघ जिराफ, सगळीकडे जिराफ आहे इथं. हे सेकंड वॉशरूम, हा बाथटब, वरतून नॅचरल लाईट. ओ माय गॉड, कसे जिराफ मनोर केनिया. मित्रांनो, जारमधून पाणी पण जिराफच्या तोंडातून वाहत आहे बघा, पाहिलं का? सगळीकडे जिराफ आहे इथे. आता आम्ही इथे लंच साठी बसलोय, दुपारच्या लंच दुपारीच असतो बाय द वे. अच्छा, तर इथं याच्यावर पण जिराफ आहे. हे चमचे बघा, आम्ही झूम करतो, ह्याच्यावर पण जिराफ आहे. त्याच्यानंतर जो पाणी त्यांनी ओतलं ज्या मगने, ते पण जिराफच्या तोंडातून पडत होतं. मी तर म्हणतो उद्या सकाळी शिला गेलो ना, तिथं पण एखादा जिराफ येईल धुवून द्यायला. एवढं सगळं जिराफ आहे इथं, सगळं जिराफ, त्याचेच पैसे. हॅलो मिस्टर सिंघानिया, माझी 400 कोटीची कंपनी मी तुम्हाला काल विकली, त्याचं पेमेंट कधी देणार आहे मला? तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? मित्रांनो, जेव्हा तुम्ही सगळ्यात महागड्या हॉटेलमध्ये थांबता केनियामध्ये, तेव्हा तुम्हाला असं सगळं एन्जॉय करायला लागतो. आणि हे घातल्यावर मला असं वाटतं की माझं आडनाव काकड नाही आहे, माझं आडनाव सिंघानिया आहे, टाटा आहे, बिर्ला आहे, अंबानी आहे. वाघ आहे आमच्याबरोबर. नमस्ते. नमस्कार. नमस्कार मंडळी. ओरिजिनल वाघ. आम्ही यांच्या अँसिस्टरला भेटवणार आहे मसे मारायला जाऊन. तर हे असं सगळं आहे मित्रांनो. आता काय करतो मी एन्जॉय. आता आम्ही चाललोय स्विमिंग पूलमध्ये. या हॉटेलला आल्यापासून माझा ॲटिट्यूड तुम्हाला वाटलं असेल किती बदलला आहे. आता छोट्या मोठ्या गोष्टी नाही, आता डायरेक्ट अब तयारी होगी, अब कुछ अलग होगा. मला एकदम नॅचरल असं रानडुकरं इकडं झोपलेत मित्रांनो. इथं रानडुकरं बघायला एवढे लांबून लोक आहेत, आपण त्यांना दगडा मारून हाकलतो माहिती का. तर असं आपल्याला काही गोष्टींची किंमत नसते, बट इट्स ओके. आता मला नॉर्मल लाईफ जगायची इच्छा नाही आहे. मी आता ट्रम्प, मेलोनी, मोदी साहेब यांच्याबरोबर फिरणारा माणूस झालो आहे. त्याच्यामुळे हे बघा, हे रानडुकरं असे झोपले इथं मस्तपैकी, पाहिले कसे झोपले. हे असं असतं मित्रांनो श्रीमंत लोकांची लाईफ. 4-5 दिवस मी श्रीमंत आहे तोपर्यंत जगून घेतो. देखिए जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. हे बघा रानडुकरं कसे झोपलेत. हे असंच आहे, पैशाच्या नावाखाली रानडुकरं दाखवत आहे आम्हाला. इट्स ओके, आम्ही पण दाखवू त्यांना बिबटे नाशिकचे. काय नमस्कार. आता आम्ही एवढे नटून थटून चाललेलो आहे, कारण आता जिराफ येणार आहे आमच्या हातून काहीतरी खाणार आहे. ते त्यांचं खाद्य आम्हाला त्यांना द्यायचं आहे. आता आम्हाला इथे हाय टीची अरेंजमेंट केलेली आहे. आणि जिराफ येऊन केस झाले, सेट झाले, जिराफ येऊन आमच्या हातून खाणार आहे. आणि आता जिराफ यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला दाखवतो जरा वेळात जिराफ. हे बघा मित्रांनो, ह्या इकडे ते जिराफ उभे आहेत, भाव खाताय सुकाळीच्या इकडे नाही येते. मित्रांनो जिराफ तर लांब आहे, एक मांजर झाले त्रास देतो याच्या आईचं, याच्या फटकावू घ्यायचे. ह्या इकडे जिराफ अजून येत आहे आमच्या जवळ, येत आहे हळूहळू येत आहे जरा ते.
जिराफ आमच्या सोबत नाश्ता करताना दाखवा. बरोबर वेळ झाली की नाश्त्याला येतात सकाळी 6:30 वाजता. वेळेत झोपणं, वेळेत उठणं, वेळेत नाश्ता. शिस्तप्रिय जिराफ. हे जिराफला चहा पिऊ घालतोय आम्ही. हे कुठं चाललंय? भाऊने आता खाणं दिलंय तर भाऊ घेतली खाली. कसं आहे? ये रे. काय मज्जा येते तुम्हाला सांगू मी. याचं दूध घेऊन याला एवढं खाऊ घातलंय जिराफला तरी त्याचं मन भरलं नाहीये. आता आमच्या नाश्त्यामध्ये तोंड घालायला आलंय. पण कसं आहे, व्ह्यू कसं आहे, आम्ही नाश्ता करतोय, जिराफ पाठीमध्ये वेट करतोय, हे म्हातारा बडबड करताय. इट्स ओके, लाईफ गाईज, एन्जॉय. ऑमलेट भाऊंचं आहे. फोटोसाठी आम्ही बसली. बाय बाय. जिराफला परत आलं परत परत follow. देणार आहे. जिराफ रेटिंग नाश्ता बितास थोडी थोडी फाटते कारण तो असा मारतो असा. एवढी भूक लागली त्याला तुमच्या सोबत येऊन खातो डायरेक्ट. चिडतो कधी कधी थोडासा पण मग ठीक आहे. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल एकदा यायचं. डिप्रेशन. चिल्ला थोडासा चिल्ला. आता काय अंगावर ऑमलेट नको खाऊ माझं आहे तू काय. इज इटिंग माय ऑमलेट. फायनली जिराफ मॅनॉरचा स्टे आमचा संपलेला आहे. आम्ही इथं थांबलो होतो रात्री मस्तपैकी. आणि हे बघा पाठीमागे तुम्हाला जिराफ दिसतील अजून. हे बघा पाठीमागे उभा एक. स्टे वगैरे सगळा संपला. आता आम्ही निघतोय मसाई माराला, मेन डेस्टिनेशन आमचं. आणि हेनरी भाऊंनी आम्हाला खूप मदत केली. थँक्यू सो मच हेनरी. या से समथिंग टू आवर ऑडियन्स दॅट काळजी घ्या. Hakuna Matata, you are welcome to Kenya. Anytime, please feel free. Come enjoy with us today. Yes. Now say काळजी घ्या. Kalshiga. Yeah, take care. That means take care. Take care. Thank you हेनरी, थँक्यू. मजा आली, खूप मजा आली. तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये बघितलं असेल जिराफांना आम्ही कसं खाऊ घालत होतो. आता वी आर हेडिंग टुवर्ड्स मसाई मारा. आमची गाडी आलेली आम्हाला घ्यायला. तुमने होत का ए भाई? हा बघा मारायला आला होता मला. ए तुझ्यासारखे लय बडवतो तिकडे आम्ही दगडानी. तुला काय वाटलं इथं क्यूट बनून तो आम्हाला हेडत करतो का रे डुकरा? काय रे डुकर किती आणतो आपण तिकडे. इच्छे घात पण यांच्यात. प्लीज से बाय टू आवर ऑडियन्स. बाय बाय अँड से काळजी घ्या. काळजी घ्या. टेक केअर.